ऍक्च्युली आपण हा सध्या सब्जेक्ट घेत होतो डायटिक्स किंवा डायटिशियन किंवा आपण न्यूट्रिशन आणि डायटिशियन म्हणजे असं दोन्ही घेतोय की डायटिक्स आणि न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन म्हणजे ऍक्च्युली पोषण आहे. तर ऍक्च्युली प्रामुख्याने आपल्याला सिलेबसमध्ये सध्या काय काय आहे, तर सिलेबसमध्ये पहिल्यांदा आपल्याला युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 तीन युनिट आहेत. पहिलं युनिट आहे ते 45 मार्काला आहे. सेकंड युनिट पण 45 मार्क्सला आहे आणि थर्ड युनिट आहे ते 10 मार्कला आहे. फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला डाएट आणि न्यूट्रिएंटचे इंट्रोडक्शन आहे पहिला पॉइंटला. सेकंड पॉइंट आहे मील प्लॅनिंग आणि मेनू प्लॅनिंग. नंतर थर्ड पॉइंट आहे इंट्रोडक्शन ऑफ बेसिक ग्रुप फूड ग्रुप्स. नंतर चौथा पॉइंट आहे प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स दॅट इज विटॅमिन्स अँड मिनरल क्लासिफिकेशन, सोर्सेस अँड फंक्शन्स. सेकंड युनिटमध्ये काय आहे बॅलन्स डाएट, रिकमेंडेड न्यूट्रिएंट अलाउन्स बाय ICMR, एनर्जी यील्डिंग न्यूट्रिएंट्स, क्लासिफिकेशन, सोर्सेस, फंक्शन ऑफ फॅट्स, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. आणि युनिट थर्ड मध्ये कुकिंग मेथड्स, कुकिंग युटेन्सिल ऑफ फूड अँड इट्स इफेक्ट ऑन द हेल्थ. तर हे आपल्याला 3 युनिट आहेत साधारणतः. तर ह्यातलं आपण पहिलं युनिट बघतोय की इंट्रोडक्शन टू द फूड अँड न्यूट्रिएंट्स. तर आता प्रामुख्याने अन्न, फूड म्हणजे काय तर मराठीमध्ये आपण काय म्हणतो अन्न. तर अन्न म्हणजे काय किंवा अन्न प्रामुख्याने अन्नाचं कार्य काय आहे, समतोल आहार म्हणजे काय, आहाराचं नियोजन कसं करायचंय, पोषण आणि आपल्या आरोग्याशी त्याचा काय संबंध आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात प्रामुख्याने बघायच्यात. तर प्रामुख्याने काय आहे की भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे की प्रामुख्याने आहाराला काय खूप महत्व आहे. म्हणजे कुठल्याच संस्कृतीत एवढं महत्व नाहीये की तुम्ही विचार करा की प्रत्येक गोष्टीचा आपल्या भारतीय संस्कृतीत विचार केलेला आहे की अन्न बनवताना सुद्धा आपले विचार चांगले पाहिजेत. इव्हन आंघोळ केल्यानंतर आपण किचनमध्ये जावं, मग त्याच्यानंतरच स्वयंपाक बनवावा किंवा काहीतरी नामस्मरण करत किंवा चांगले विचार करत आपण अन्न बनवावं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट प्रार्थना, की कुठल्याही कंट्रीमध्ये जेवणाच्या आधी प्रार्थना म्हटली जात नाही. प्रामुख्याने आपल्याकडे वदनी कवल गीता आपण म्हणतो, की जी ही प्रार्थना आपण म्हणतो. तर म्हणजे असं अन्नाप्रती एवढं म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा सर्वात महत्वाचा उद्देश असतो की ग्रॅटिफिकेशन, म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ती धरणी माता असू दे, त्यांचे अन्न देणारी माता आहे आपली जीवन धरणी माता असू दे, किंवा आपण इव्हन केरसुनी वापरतो. प्रत्येक गोष्टीची आपण कुठे ना कुठेतरी पूजा करतो किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. तर प्रामुख्याने काय की अन्न हे माणसाला काय दिले, परमेश्वराने खूप मोठी देणगी दिली. की आपण त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की आपल्या शरीराचं जे भरण पोषण करतं, आपल्या शरीराला जे ऊर्जा करतात, तर त्या गोष्टीविषयी किंवा आपला उत्साह म्हणा, आपलं आरोग्य म्हणा, आपलं मानसिक स्वास्थ्य म्हणा, या सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्या आहारावरती अवलंबून आहेत. त्याच्यामुळे आहाराला आपल्या जीवनामध्ये प्रामुख्याने खूप महत्व आहे. तर आता प्रामुख्याने अन्न म्हणजे काय बघायचं आपल्याला. पहिला पॉइंट काय आपला अन्न. तर अन्न किंवा फूड आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. तर पहिल्यांदा मेडिकल डिक्शनरीच्या अन्नाची व्याख्या काय आहे की कोणताही पदार्थ जो आपण काय होतो की शरीरात गेल्यानंतर काय होतं त्याचं शोषण होतं, आणि शोषण होऊन काय होते शरीराची काय होते प्रामुख्याने शरीराला शक्ती मिळते किंवा नवीन पेशीची निर्मिती होऊन शरीराचे रक्षण होते, त्याला अन्न म्हणतात. म्हणजे अशी जी गोष्ट की जी गोष्ट आपण घेतल्यानंतर शरीरामध्ये त्याचं काय होतं की शोषण होतं, त्याच्यानंतर शरीराला शक्ती मिळते आणि नवीन पेशींची निर्मिती होऊन शरीराचे रक्षण होते, त्याला अन्न असे म्हणतात. आलं का लक्षात तुम्हाला? किंवा आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, एनिथिंग बीन टेकन into the body which serves to nourish or build up the tissues or supply body heat is a nutrient. लक्षात घ्या, एनिथिंग when taken into the body which serves or to nourish to build, जे जे आपल्याला सेवा देतं नरिश करण्यासाठी किंवा सर्व्स करतं, टू नरिश टू बिल्ड अप द टिश्यूज, टिश्यू बिल्डअप करायला मदत करतं. टिश्यू म्हणजे पेशी, किंवा आता सेल म्हणजे ऍक्च्युली पेशी येतं, टिश्यू मध्ये पेशींचा समूह असतो. आलं का लक्षात? आणि ऑर सप्लाय बॉडी हीट, म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, उष्णता मिळते. थंडीमध्ये सुद्धा आपल्या बॉडीला रूम टेम्परेचर किंवा वॉर्म होण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते.
त्याला न्यूट्रिएंट किंवा आपण अन्न असं म्हणू शकतो. नंतर सेकंड व्याख्या काय आहे की जो रासायनिक पदार्थ सेवन केला असता शरीराकडून त्याचे पचन व शोषण होऊन शरीराच्या गरजा पूर्ण होऊन शरीराची वाढ होते, पेशींची झीज भरून निघते, कार्यशक्ती मिळते आणि शारीरिक क्रियांच्यावरती काय होतं, नियंत्रण ठेवलं जातं. अशा पुनरुत्पादन क्षमता असणाऱ्या पदार्थाला अन्न असे म्हणतात. लक्षात घ्या, कुठला रासायनिक पदार्थ जो सेवन केला असता शरीराकडून त्याचं पचन होतं, शोषण होतं, शरीराच्या गरजा पूर्ण केल्या जातात, शरीराची वाढ होते, नंतर पेशींची पण झीज भरून निघते, कार्यशक्ती मिळते, शारीरिक क्रियांच्या वरती नियंत्रण ठेवले जाते, अशा पुनरुत्पादनाची क्षमता असणाऱ्या पदार्थाला अन्न म्हणतात. थोडक्यात काय, तर जे पदार्थ किंवा घटक मानवी शरीराचे पोषण करतात त्यांना अन्न असे म्हटले जाते. सगळ्यात सोपी व्याख्या की जे पदार्थ किंवा घटक मानवी शरीराचे पोषण करतात त्यांना अन्न असे म्हटले जातात. तर प्रामुख्याने आपण हे अन्न म्हणजे काय असं पहिल्यांदा बघितलं. तर आता अन्नाची कार्य काय आहेत, कुणाला सांगता येतील का अन्नाची कार्य काय आहेत? साधारणतः कॉमन सेन्सने कोणाला सांगता येईल का? अन्न काय करतं, कोणाला सांगता येतं? बर. अन्नामुळे प्रामुख्याने आपल्या शरीराला मॅडम ऊर्जा निर्माण होते, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. व्हेरी गुड. अजून काय सांगता येईल का? आता आपण 3 विभागात विभाजन करू अन्नाच्या कार्याचं. एक शारीरिक कार्य काय आहे अन्नाचं, मानसिक कार्य काय आहे, हं? आणि तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक कार्य काय आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपण बऱ्याच ठिकाणी पार्टीजला किंवा बर्थडे पार्टी आहे किंवा आपली लग्न कार्य आहे, अशा ठिकाणी आपण लोकांना बोलवून जेवू घालतो किंवा आपल्या घरी जेवायला बोलवतो किंवा आदरातिथ्य करतो पाहुण्याला, तेव्हा त्यांना जेवायला देऊन. तर एक भावना आहे की लोकांना सर्व केल्यानंतर लोक खुश होतात किंवा आनंदी होतात. म्हणजे भावनाचे इमोशन्सशी पण, म्हणजे सामाजिक गोष्टींशी पण, किंवा काही ठिकाणी आता दत्त, तुम्ही बघितलं दत्त जयंती झाली तर दत्त जयंतीच्या निमित्ताने जेवण असतात, कधी रामनवमीच्या जयंतीने जेवण असतात. तर तिथं सामाजिक कार्याच्या ठिकाणी पण अशा ठिकाणी ह्या अन्नाचं खूप महत्व आहे. प्रामुख्याने 3 विभागात विभाजन केलं आपण, शारीरिक कार्य, मानसिक कार्य आणि सामाजिक कार्य. आता शारीरिक कार्यामध्ये आपण 5 पॉइंट बघणार आहोत. पहिलं काय, तर आपल्याला शरीराची वाढ करतं अन्न. काय करतं, शरीराची वाढ करतं. नंतर दुसरा पॉइंट काय की नवीन पेशींची निर्मिती करतं आणि झीज भरून आणतं. नंतर कार्यशक्ती, तिसरं काय करतं, आपल्या शरीराला कार्य करण्याची शक्ती देतं. त्याच्यानंतर शरीरांचे चौथं इम्युनिटी वाढवतं, रोगांपासून संरक्षण करतं आणि शरीरांतर्गत ज्या क्रिया आहेत त्यांचं नियमन किंवा नियंत्रण करतं. कळलं का 5 पॉइंट कोणते कोणते? शरीराची वाढ करणे, नवीन पेशींची निर्मिती करणे व त्यांची झीज भरून काढणे, कार्यशक्ती मिळवून देणे शरीराला, शरीराचं रोगांपासून संरक्षण करणे आणि शरीरांतर्गत क्रियांचे नियमन करणे किंवा नियंत्रण करणे. तर शरीराची वाढ करणे पहिला पॉइंट लक्षात घ्या. तर मानवी शरीर काय आहे, प्रामुख्याने वैकसिक आहे, म्हणजे त्याचा विकास होतो. तुम्ही बघितलं की लहानपणी तुम्ही जन्मल्यानंतर तुमचं वजन किती असतं, उंची किती असते, हळूहळू तुमची काय असते, एक तुमच्या वैकसिक जैविक प्रक्रिया म्हणजे काय की बायोलॉजिकल तुम्ही मोठे मोठे किंवा एक तुमच्यामध्ये ग्रोथ होत राहते किंवा वाढ होत राहते. मग आता हा शारीरिक जी वाढ आहे, हा म्हणजे काय, संख्यात्मक बदल आहे. म्हणजे हाईट वाढते, वजन वाढतं आणि विकास होतो, इव्हॉल्युशन होतो तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, गुणात्मक बदल म्हणतो. लक्षात आलं? शारीरिक वाढ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, संख्यात्मक बदल. आणि विकास होणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, गुणात्मक बदल. गुणात्मक म्हणजे की तुमच्या वैचारिक सगळ्याच गोष्टींच्या वरती परिणाम होतो. मॅच्युरिटी वाढते, शरीर वाढतं, तसं तुमचे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट होते, बिहेवियरल डेव्हलपमेंट होते,
बाकीच्या गोष्टीमध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, तुमची स्वतःची वेगळी आयडेंटिटी डेव्हलप होते. हम्म? तर आता शरीराची वाढ कशावरती अवलंबून असते की विकासाची क्रिया ही तुमच्या पौष्टिक आहारावरती किंवा अन्नावरती अवलंबून असते. लक्षात घ्या, आहारातील काय असतात विविध पोषक घटकामुळे काय होतं, मानवी शरीराच्या उंचीत वजनात वाढ होऊन काय होते, वैकसिक क्रिया करण्याची क्षमता आपली काय होते, वाढत जाते. तसंच प्रामुख्याने कशामुळे होते उंचन, आता तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये सगळं येणार आहे की प्रथिने कार्बोहायड्रेट काय आहे. पण आता लक्षात ठेवा की वजन आणि उंची कशामुळे वाढते, प्रामुख्याने प्रथिने व खनिज द्रव्य. प्रथिने म्हणजे काय, प्रोटीन्स, अमिनो ऍसिड्स. आणि खनिज द्रव्य म्हणजे सगळे मिनरल, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयोडीन, फॉस्फरस, ही सगळी काय आहेत, खनिज द्रव्य आहेत. हं? तर ह्या सगळ्यांच्यामुळे काय होते, प्रामुख्याने काय होते, आपल्या शरीराची वाढ होते किंवा वजनाची वाढ होते. नंतर अस्थि व स्नायूंची मजबूती, आणि प्रामुख्याने त्याच्यासाठी काय होतं, अस्थि व स्नायूंच्या मजबूतीसाठी प्रामुख्याने आपल्याला स्निग्ध पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्वे, पाणी काय होते, हे सगळे मिळाल्यामुळे काय होते, मानवी शरीराची वाढ एकंदरीत काय होते, चांगली होते. हम्म? तर म्हणजे जन्माच्या वेळी साधारणतः आपलं वजन, काही बाळांचं वजन कमी असतं पण नॉर्मली 2.5 किलोच्या पुढं वजन पाहिजे असं आपण म्हणतो. आणि हळूहळू आपली जसं उंची वाढेल तसं ते 45, 55, 60, 70, 75, 80 पर्यंत सुद्धा काही लोकांची वजनं वाढत जातात. हाईट साधारणतः आपली अगदी जन्माच्या वेळी 45 ते 55 सेंटीमीटरच्या मध्ये असते. पण ती मोठे होत होत जाईल तस तसं आपली ती 150 ते 175, 180 सेंटीमीटरच्या आसपास होऊ शकते. हे कशामुळे होतं, तर अन्नातील पोषक घटका, म्हणजे थोडक्यात काय, शरीराची वाढ करतं शरीर अन्न. नंतर सेकंड पॉइंट घ्या, नवीन पेशींची निर्मिती करतं आणि झीज भरून काढतं. मग आता काय करतं, मानवी शरीर कसं बनलेलं आहे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक आपल्याला पहिल्यांदा एका सेलपासून अनेक सेल बनल्या, विभाजन झालं, म्हणजे थोडक्यात काय की पेशींच्या समूहापासून उती बनल्या, उती म्हणजे टिश्यू बनल्या, टिश्यूपासून काय बनले, अवयव बनले, अवयवांपासून सिस्टीम्स बनल्या, किंवा म्हणजे आपण म्हणतो मस्क्युलर सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. तर ह्या सिस्टीम कसं, थोडक्यात पेशीपासून काय बनले, टिश्यू बनले, टिश्यूपासून अवयव बनले, अवयवांच्या समूहापासून सिस्टीम्स बनल्या, आणि मग त्या सिस्टीमचं सगळ्यांचं कार्य, प्रामुख्याने सगळ्याचं मूळ काय आहे, पेशी आहे. तर मानवी शरीर काय आहे, आपला असंख्य पेशींनी बनलेलं आहे, आणि आपले शरीर काय करत असतं, सतत काम करत असतं. त्यामुळे पेशींची काय होते, प्रामुख्याने झीज होते, कारण झीज झाली की नवीन पेशींची परत निर्मिती होते. पण हे सगळं कशामुळे शक्य होतं, प्रामुख्याने तर अन्नामध्ये जे काही प्रथिने आहेत किंवा जे अमिनो ऍसिड्स आहेत, ती प्रामुख्याने काय करतात, त्या सगळ्या ऐच्छिक किंवा अनैच्छिक ज्या क्रिया आहेत, जेव्हा चालणे म्हणा, बोलणे म्हणा, पळणे म्हणा, यासारख्या गोष्टी किंवा पचनाच्या गोष्टी, यासारख्या गोष्टींमध्ये किंवा रक्तभिसरण, उत्सर्जन, सगळे अनैच्छिक जी कामं आहेत, म्हणजे आता हृदयाचं अनैच्छिक कामं कोणती, की जी आपल्या इच्छेशिवाय पण चालत राहतात. आता हृदय तुमचं धडकायचं तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे का, नाही. हृदय कंटिन्युअस काम करते का नाही, तर ती अनैच्छिक क्रिया झाली, म्हणजे तुम्ही मनात असू द्या नाही तर नसू द्या, तुमचं हृदय धडकत राहणार. तुम्ही श्वास घेता सहज, आता श्वासामध्ये तुम्ही थोडा कंट्रोल करू शकता अनैच्छिकपणे, परंतु ऐच्छिकपणे काम चालू आहे, नंतर तुमचं शरीरामध्ये सगळ्या गोष्टींचं उत्सर्जन होणे, की बाबा पचन होऊन, शोषण होऊन, जे काही मलमूत्र पदार्थ तयार होतात ते उत्सर्जन, हे सुद्धा काय अनैच्छिक क्रिया आहे. नंतर तुमच्या लिव्हरचं काम, तुमच्या स्टमकचं काम, तुमच्या अंटेस्टाईनचं काम, तुमचे प्लीहेचं काम, सगळ्याचं काम कशाद्वारे चालू शकतं, अनैच्छिक हार्मोनचं सिक्रेशन, सगळं हे ते ॲक्सिस आहे त्याच्यावरती हे काम चाललेलं असतं. तर प्रामुख्याने शरीराला समजा इजा झाली तर पेशींचा काय होतो, नाश होतो, त्या तुटतात आणि परत नवीन पेशी बनतात. पण हे सगळं कशामुळे शक्य आहे, तर फक्त अन्नामुळं किंवा आपल्या जेवणामुळं आपल्याला शक्य होतं. आता तिसरं प्रकार पण काढला, कार्यशक्ती निर्माण करणे. आता आपण नेहमी काम करतो का नाही, आता मी बोलतीये, तुम्ही ऐकताय, तुम्ही लिहून घेताय, तर तुम्हाला काहीतरी शक्ती लागते हे काम करायला. हं? म्हणजे ऐच्छिक क्रिया असू देत, म्हणजे चालणे, बोलणे, पळणे, लिहिणे, ह्या सगळ्या ऐच्छिक क्रिया आहेत, त्या तुम्ही स्वतःहून तुम्हाला वाटेल तेव्हा करता.
किंवा झोपणे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ऐच्छिक क्रिया किंवा अनैच्छिक, अनैच्छिक म्हणजे आता सांगितल्यापैकी. तर ह्या दोन्ही प्रकारच्या क्रियांना माणसाला शक्ती किंवा ऊर्जा लागते प्रामुख्याने. तर ही ऊर्जा कशातून मिळते? तर प्रामुख्याने आपल्याला अन्नातून मिळते. आणि त्याच्यामुळं काय होतं, की अन्नात जी काही आपले पिष्टमय पदार्थ म्हणजे आपण ज्याला कर्बोदके म्हणतो, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट सगळे, लोणी आलं, बटर आलं, चीज आलं, तूप म्हणजे त्याच्यानंतर तुमचे सगळे तेल आले, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, करडई तेल, ही सगळी तेलं. हे काय ह्याला फॅट म्हणतो आपण एक प्रकारचं, किंवा हे स्निग्ध पदार्थ म्हणतो. प्रथिने, प्रथिने साधारणतः व्हेजिटेरियन लोकांना प्रामुख्याने कशातून मिळतात? तर सगळ्या डाळी, उसळी, पनीर, टोफू, ह्या गोष्टीमधून किंवा जेवणातून पण रोटली, भाकरीतून मिळतात, पण खूप कमी प्रमाणात. पण जास्त प्रमाणात ह्या गोष्टीतून मिळतात. आणि नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना तर अंडी म्हणा किंवा मटण म्हणा, मांस, मच्छी, मासे ह्या सगळ्यातून प्रथिने किंवा अमिनो ॲसिड्स मिळतात. नंतर हे काय करतात? हे पोषक घटक ऊर्जा निर्माण करायचं काम करतात. प्रामुख्याने कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने या 3 गोष्टी आपल्याला काय करतात? प्रामुख्याने ऊर्जा देतात. लक्षात घ्या. तर त्यामुळे शरीराच्या कामाच्या प्रमाणात जर तुम्ही शक्ती निर्माण नाही केली, तर तुम्हाला काय होईल? थकवा जाणवेल किंवा तुम्हाला उठायला येणार नाही, बसायला येणार नाही, पळायला येणार नाही. तर ह्या शरीराला जे काही फ्युएल किंवा इंधन लागतंय, ते मिळवायचं काम, ते त्याला द्यायचं काम कोण करतं? तर गाडी चालवताना आपल्याला पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. आता इलेक्ट्रिक कार्स आल्या, इलेक्ट्रिक चार्जिंगच्या. तर काही ना काहीतरी फ्युएल प्रत्येक गोष्टीला लागतं. तसं आपल्या शरीर चालवायला आपल्याला अन्न हे प्रामुख्याने काय करतं? मदत करतं. आता चौथा पॉइंट आहे. शरीराच्या रोगापासून संरक्षण करतं. तर आता प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींनी काय होतं आपल्याला? जंतू संसर्ग होतो. मग तो कधी फूडमधनं होऊ शकतो, कधी पाण्यातून होऊ शकतो, कधी व्हायरल इन्फेक्शन्स असतात, कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स असतात, हं? कधी फंगल इन्फेक्शन्स असतात. तर ह्या सगळ्यांना लढाईसाठी काय लागते आपल्याला? एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी लागते. तर त्यामुळं काय करतात? हे निर्माण करायचं काम कोण करतात? तर आपल्या शरीरातील जीवनसत्वे. हं? तर जीवनसत्वे म्हणजे सगळे विटॅमिन्स जे आपण फळातून मिळतात, आपल्याला पालेभाज्यातून मिळतात. हं? किंवा सगळ्या म्हणजे फळं, पालेभाज्या, ह्या सगळ्यातून जे काही आपल्याला विटॅमिन्स मिळतात उसळी किंवा सगळ्यातून, तर त्यातून प्रामुख्याने आपल्याला काय होतं, की जीवनसत्वे, खनिजे किंवा प्रथिने पण, प्रथिने म्हणजे अमिनो ॲसिड्स, यांचे पण आपल्याला काय होते, की रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करायला किंवा त्याच्यामध्ये वाढ करायला काय होते आपल्याला प्रामुख्याने मदत होते. म्हणून पण अन्नाचं काय होतं? महत्त्व आहे. जर अन्न आपण व्यवस्थित प्रमाणात, योग्य प्रमाणात, योग्य आहार किंवा व्यवस्थित आरोग्यदायक आहार घेतला, की जसं आपण जंक फूड न घेता, तर आपल्याला जंतू संसर्ग होत नाही किंवा आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि आपल्या शरीराचं निरनिराळ्या व्याधींपासून काय होतं? संरक्षण होतं. आता 5वं, शरीरांतर्गत जे काही क्रिया आहेत, त्यांचं नियमन करणं किंवा नियंत्रण करणं, हे काय होतं? प्रामुख्याने अन्नामुळे शक्य होतं. आता प्रामुख्याने बघा, की तुम्ही शरीरामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया होतात. हां? तर शरीर म्हणजे पहिल्यांदा अन्न जातं स्टमकमध्ये. मग तिथे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. मग त्याच्यामध्ये अन्न घुसळलं जातं स्टमकमध्ये. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये सिक्रेशन अन्नाचे मग अगदी बारीक-बारीक आपण मिक्सरमधनं कसं काढतो, तसं अगदी त्याचं बारीक सगळ्या गोष्टीवरती त्याच्या ॲसिडची प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये पचन. मग त्याच्यावरती परत बाईल जे लिव्हरमधनं येतं, प्लीहामधनं इन्शुलिन, या सगळ्या गोष्टी नंतर ते इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. असंच सगळे लागणारे एन्झाईम्स आणि मग त्याच्यामधून जे काही वेस्टेज माल आहे तो पुढं-पुढं ढकलत मग तो आपल्या इंटेस्टाईन रेक्टममधनं बाहेर टाकला जातो. तर असं थोडक्यामध्ये काय, तर शरीराचं तापमान राखायचं असेल किंवा पचन व्हायचं असेल, आपलं उत्सर्जन करायचं असेल किंवा वेगवेगळ्या ग्रंथीतून रस निर्माण करायचे असतील, हं? अन्नातील खनिज द्रव्ये, जीवनसत्व, पाणी शोषून घ्यायचं असेल, हृदयाच्या ठोक्यांचं नियंत्रण करायचं असेल, श्वसनाचं नियंत्रण करायचं असेल, तर मांसपेशींचं आकुंचन किंवा त्यांचं रिलॅक्सेशन किंवा शिथिलीकरण करायचं असेल,
ह्या सगळ्या गोष्टी आणि शरीरातील जे काही विषारी पदार्थ आहेत ते बाहेर टाकण्याचं काम असू दे, ह्या सगळ्यांचं नियंत्रण कोण करत असतं? तर अन्नामुळं किंवा अन्न ह्या गोष्टींमुळे आपल्याला शक्य होतं. आणि ह्या सगळ्या क्रिया करायला जी ऊर्जा लागते ती सगळी अन्नामुळे मिळते. आलं का लक्षात? हं. तर आता हे आपण सगळी शारीरिक कार्य बघितली. आता आपण सेकंड पॉइंट बघणार आहोत, की सामाजिक कार्य काय आहेत त्यांची. आता बघा लक्षात घ्या तुम्हाला, की कुठल्या पण गोष्टीचा अन्न व आहाराचा काय ते परस्परांशी एकदम जवळीक निर्माण करण्याचा मार्ग आहे. मग तुम्ही तुमचं नातं ते नवऱ्याबरोबर असू दे, मुलाबरोबर असू दे, नातेवाईकांच्या बरोबर असू दे. तुम्ही एखाद्याला घरी बोलावल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे साधं असं विचारून होतं, पाणी पण विचारलं नाही, चहा पण. आपण भारतीय संस्कृतीत आल्या गेलेल्यांना पहिल्यांदा पाणी देतो. पूर्वी तर गूळ आणि पाणी द्यायचे. आता लोकं चहा देतात. मग ते सीझन वाईज असतं. उन्हाळ्यामध्ये आपण सरबत विचारतो. थंडीमध्ये आपण चहा, कॉफी विचारतो किंवा मग जेवणाची वेळ असेल तर डायरेक्ट जेवायला चला म्हणतो. तर हे सदिच्छा व्यक्त करण्याचं काय सगळ्यात मोठं साधन आहे अन्न म्हणजे. तर कोणत्याही सणा-समारंभाच्या निमित्ताने काय करतो आपण? प्रामुख्याने मुख्य हेतू काय असतो तर सामाजिक संबंध सुदृढ करणे. मग आपल्याला काही घरी जेवायला मिळत नाही का? मिळतं. परंतु अशा समारंभाच्या ठिकाणी आपण एकत्र आल्यावर जेवण तर होतंच. सदिच्छा तर व्यक्त केल्या जातात. जेवण पण काय करतं? पण त्याच्यामुळे जे प्रामुख्याने संबंध दृढ करणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. हं? नवीन परिचय प्रस्थापित करायचे, सामाजिक संबंध दृढ करायचे. अन्न काय असतं प्रामुख्याने भावभावना प्रगट करण्याचे सगळ्यात प्रभावी साधन आहे. हं? म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आदर व्यक्त करायचा असू दे, त्याला सन्मान द्यायचा असू दे, मित्रत्वाची भावना जपायची असू दे. हं? तर तुम्ही आता आपण एखाद्याला म्हणतो, "या आमच्या घरी." मग जेवायलाच या किंवा नाश्त्याला या. आपण असं म्हणतो ना. आपल्याला एखादे संबंध वाढवायचे आहेत. इव्हन आपण शेजारी-शेजारी असं एखादा नवीन पदार्थ केला तर आपण मैत्रीच्या संबंधाने म्हणतो, की "हा आज टेस्ट करून बघ, मी थोडं नवीन केलंय." असं आपण एकमेकाला देतो. तर हे सामाजिक संबंध दृढ करण्याचं सगळ्यात मोठं काय आहे? महत्वाचं साधन आहे. आणि भारतात तर इतकी वेगवेगळी राज्य आहेत, की त्यांची खाद्य संस्कृती काय आहे, सगळ्यात मोठी आहे. म्हणजे पंजाबमधले छोले असू द्या, बंगालचे रसगुल्ले असू द्या, दक्षिणेकडला इडली डोसा असू द्या, महाराष्ट्रामधली पुरणपोळी आपण पकडू शकतो. हं, तर गुजरातमध्ये किंवा आता साऊथला पण पोंगल पण असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं काय होतं प्रामुख्याने, की आवडीने इव्हन इतर स्टेटमधलं पण अन्न खातो आपण इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. तर त्याच्यामुळे काय होतं, की प्रामुख्याने काय होतं, की खाद्यसंस्कृतीची देवाण-घेवाण होते आणि त्याच्याबरोबरच की प्रत्येकाचा आदरभाव किंवा प्रगटीकरण पण दिसून येतं. आणि कधी-कधी बघा महत्त्वाचे निर्णय घेताना पण काय होतं, की खेळीमेळीचं वातावरण निर्माण करायला सुद्धा हे अन्न काय करतं, मदत करतं. हं. नंतर कधी-कधी श्रीमंत लोक गरिबांना अन्नदान करतात किंवा आपण अनाथाश्रम म्हणा किंवा ह्याच्या ठिकाणी अन्नदान, वस्त्रदान करतो प्रामुख्याने. तर त्याच्यामुळे पण काय होतं, की एक रिलेशन निर्माण व्हायला किंवा देवाण-घेवाण व्हायला काय होते प्रामुख्याने मदत होते. हं. तसंच सणानुसार पण आपण बऱ्याच गोष्टी करतो. संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो. हं. किंवा नागपंचमीला आपण लाह्या करतो किंवा उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्हं लोणचं केलं जातं. आंब्याचा रस केला जातो. तर दिवाळीला आपण मिठाया करतो. ख्रिसमसच्या दिवशी वगैरे आता ख्रिसमस आला. ख्रिसमसला लोकं केक किंवा ह्या सगळ्या गोष्टी बनवतात. पेस्ट्रीज, केक बनवतात. त्याच्यानंतर का तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय केलं जातं, की अधिकाधिक बंधुत्वाची भावना निर्माण करणे किंवा मित्रत्वाची भावना निर्माण करणे किंवा दान करण्याची भावना निर्माण करणे, सामाजिक संबंध वाढवणे, मैत्रीची भावना वाढवणे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात त्याच्यामुळे प्रामुख्याने शक्य होतात. म्हणून अन्नाचं सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, उपयोग होतो. आता तिसरी गोष्टीचं बघायचं आपल्याला मानसिक कार्याच्या दृष्टीने. हं. तर तुम्ही लक्षात घ्या शारीरिक स्वास्थ्यावरती मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं आणि मानसिक स्वास्थ्यावरती शारीरिक दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत ते. जर तुमच्या शरीराचं स्वास्थ्य चांगलं असेल तर मानसिक स्वास्थ्य पण चांगलं राहील.
मानसिक स्वास्थ्य जर चांगलं नसेल तर शारीरिक स्वास्थ्य पण खराब होईल. तर दोन्ही पण काय आहे एकमेकावरती अवलंबून आहे. तर मानसिक स्वास्थ्य हे प्रामुख्याने मग त्यामुळे काय होतं अन्नावर अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आहारच काय करतो, अन्नच काय करतं, शरीराची गरज पूर्ण करतं. इव्हन मनाची गरज पण. आता तुम्ही विचार करा, की कधी-कधी नुसतं जेवण केलं तरी तुमचं शरीर पोषण होईल. पण काही गोष्टी आता तुम्हाला जंक फूड का आवडतं? कारण तुम्हाला तुमच्या मनाला चोचले असतात, जिभेचे चोचले किंवा तुमचं मन तुमच्यावरती संयम ठेवत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, की बाबा वडापाव खाता, भजी तळून खाता, तुम्हाला ते छान वाटतं किंवा जंक फूड खाता किंवा एखादं गोड पदार्थाचं क्रेव्हिंग होतं आपल्याला बासुंदी म्हणा, श्रीखंड म्हणा ह्या गोष्टींचं. तर का तर मानसिक भावना असते आपली, की आपल्या मनाचं आपल्याला म्हणजे कधी-कधी आपलं जेवण पूर्ण होतं आपल्याला, आपलं पोट भरतं, पण आपल्याला समाधान मिळत नाही. मग अशा वेळेस पण आपण अति खातो. काहीतरी वेगळं खायचं, चटपटीत खायचं म्हणून आपण अति खातो. तर तसं मनाची पण जी गरज आहे ती आहाराद्वारेच काय होते प्रामुख्याने पूर्ण होत असते. नंतर शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य राखण्याचं काम पण काय करतं? अन्न करतं. तुम्ही आता अजून असं एक विचार करू शकता योगाच्या दृष्टीने, की राजसिक, मानसिक आणि तामसिक आपण 3 प्रकारचा आहार घेतो. म्हणजे सात्विक, राजसिक आणि हे तामसिक. तर सात्विक आहार काय असतो आपल्या सत्वभावना वाढवतो. तामसिक ह्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं, की तामसमुळे आपल्याला झोप जास्त येणे, आलस्य येणे, जडत्व येणे गोष्टी वाढतात. आणि जर आपण राजसिक आहार घेतला तर आपला रजोगुण वाढतो. त्यामुळे आपण काय होतो सारखं नुसतं पळापळ करतो एका ठिकाणी शांत बसत नाही. तर ते हायपर ॲक्टिव्ह होतो आपण तर. एक गोष्ट चांगली तर सत्व भावना वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? अन्न पण सात्विक घ्यावं लागतं. नॉन-व्हेजनी वगैरे किंवा ह्याच्याने आपल्याला किंवा मसालेदार पदार्थांनी आपले तामसिक भाव वाढतात. फळ आणि फलाहार वगैरेनी राजसिक आहार असतो साधारणतः. तर प्रामुख्याने काय आहे, की भावनांची सुद्धा आपल्या काय होते पूर्तता अन्नाद्वारे. कधी-कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण अन्नाचा वापर करतो. म्हणजे आपल्या मुलांना आपण, की त्याला हे आवडतं, शिरा आवडतो, की तर शिरा करा किंवा त्याला भेंडीची भाजी आवडते, तर भेंडीची भाजी करा किंवा त्याला जे आवडतं त्याला आपण प्राधान्य देतो. मग नवऱ्याला म्हणजे आपण इव्हन असं म्हणतो, की कुणाच्याही मनात जाण्याचा मार्ग हा आपल्या पोटातूनच आहे. तर थोडक्यात काय ते कुणाच्या मनात शिरायचं असेल तर पोटातून जावं म्हणजे अन्नाचा सरळ थेट मनाशी सुद्धा मोठा संबंध आहे. तर खेळीमेळीचं वातावरण असेल, आनंदाचं वातावरण असेल तर अन्नावरती त्याचा अन्नग्रहणावरती, अन्नपचनावरती चांगला परिणाम होतो. तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तर तुम्हाला भूक कमी लागते किंवा अति भूक लागते काही लोकांना. हं. तर दोन्ही गोष्टी स्ट्रेसमध्ये ओव्हर ईटिंग पण होतं, स्ट्रेसमध्ये कमी ईटिंग म्हणजे कमी खाणं पण होतं. प्रत्येक व्यक्तिपरत्वे ते बदलतं. काही लोकांना स्ट्रेस आला की ते खात राहतात. काही लोकांना ताण आला की ते काहीच खात नाहीत. हं. तर असं अन्नावरती फरक पडतो. तुमच्या राग भावना आली, तुम्हाला क्रोध आला, तर ह्या भावनेचा पण अन्नावरती परिणाम होतो. अन्नाच्या पचनावरती पण परिणाम होतो. त्यामुळे स्वयंपाक बनवताना म्हणा किंवा सगळ्या गोष्टी करताना आपण लोकांच्या आवडी विचार करून बनवतो. कारण का? तर त्या गोष्टी त्यांना आवडाव्यात आणि त्यांनी व्यवस्थित खाव्यात म्हणून किंवा प्रत्येकाला समाधान मिळावं, सुरक्षितता मिळावी, आनंदाची भावना वाढीस लागावी. तर हे सगळं प्रामुख्याने मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी करतो. हं. आता विद्यार्थ्यांना समजा परीक्षा आली, खूप ताण आला, तरी पण काय होतं ते कधी-कधी काहीच खात नाहीत किंवा त्यांना त्रास व्हायला लागतो किंवा कशास हेअर लॉस व्हायला लागतो, झोप कमी व्हायला लागते, काही-काहींना उलट्या होतात, ॲसिडिटी होते. तर हे सगळं पण काय होतं थोडक्यात लक्षात घ्या. म्हणजे मानसिक भावनांचा पण आपल्या अन्न घेण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो आणि अन्न घेण्याच्या पद्धतीचा पण दोन्ही एकमेकावरती अवलंबून आहे. आलं का लक्षात तुम्हाला? हं. नंतर प्रामुख्याने काय करतात? काही लहान मुलं काय करतात? हं, की विशिष्ट पदार्थांचा हट्ट करतात आणि मग त्यांचं लक्ष ते आपलं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात. हं. थोडक्यात काय तर म्हणजे सगळेच जण काय करतात आहाराच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अजून एक विचार करा, की काही संशोधकांनी तर असं सिद्ध केलंय, की जर शिशुची जन्मानंतर उपासमार झाली, तर त्याचा मेंदूचा आकार काय होतो? लहान राहतो.
त्याच्या पेशींची संख्या वाढत नाही आणि त्यामुळे काय होतात, मेंदूतील रासायनिक क्रिया काय होतात, म्हणजे व्यवस्थित होत नाहीत आणि मेंदूवरती हानिकारक परिणाम होतात. त्यामुळं प्रामुख्याने काय सांगितलं की जे काही मग मुलांच्या ग्रहणशक्तीवर परिणाम होतो, आकलनशक्तीवर पण, त्यांच्या वाढीवरती परिणाम होतो, विकासावरती परिणाम होतो. म्हणून समतोल आहाराची खूप गरज आहे किंवा आपण त्यांची उपासमार न करता त्यांना व्यवस्थित आहार किंवा ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे. तर हे आपण काय बघितली, आहाराची काय बघितली किंवा अन्नाची विविध कार्य बघितली. आता आपण सेकंड काय पॉईंट काय बघणार होतो की आहार म्हणजे काय. आपण आता काय बघितलं, अन्न आणि अन्नाची कार्य बघितली, मग ती 3 प्रकारची होती. आता आहार म्हणजे काय, या डाएट, आपण ज्याला इंग्लिशमध्ये डाएट म्हणतो, जे पदार्थ काय आहेत की द्रव स्वरूपात किंवा घन स्वरूपात असतात, ते मुखाद्वारे काय होतात, मानवाकडून सेवन केले जातात आणि त्यांचे पचन होऊन त्यांचं काय होतं, पचन होतं आणि त्याचा शरीराच्या पोषणावरती परिणाम होतो, वाढीवरती परिणाम होतो, आरोग्यावरती परिणाम होतो आणि त्यांना अशा पदार्थांना, सर्व पदार्थांना मिळून आपण काय म्हणतो, आहार म्हणतो. थोडक्यात काय की जे पदार्थ प्रामुख्याने तोंडाने, मुखाद्वारे सेवन केले जातात, मग ते घन पदार्थ असतील किंवा द्रव पदार्थ असतील आणि त्यांचं पोषण शोषण होऊन मानवी जीवनावरती काय होतं, वाढीवरती, आरोग्यावरती काय होतो, परिणाम होतो. अशा सर्व अन्न पदार्थांना आपण काय म्हणतो, आहार असे म्हणतो. किंवा दुसरी व्याख्या काय करायची, अन्न पदार्थांना आहारात विशिष्ट विचार किंवा दृष्टिकोनातून समाविष्ट करणे. म्हणजे बघा आता काय करायचं, दुसरी व्याख्या म्हणजे अन्न पदार्थांना मानवी आहारात विशिष्ट विचार करून दृष्टिकोनातून समाविष्ट करणे. म्हणजे कसं करायचं, तर अन्न पदार्थाची गुणवत्ता कशी आहे, त्याचं प्रमाण कसं आहे, नंतर शरीराचं पोषण कसं होतंय, मानवी जीवनामध्ये आहार किती महत्वाचा आहे, त्याचे अविभाज्य घटक कोणते आहेत आणि त्याच्यामुळे जो काही आहार मिळतो आपल्याला, अन्नपदार्थाचा एकत्रित समूह, त्याच्यामुळे शरीर स्वास्थ्य मिळतंय का, आरोग्य मिळतंय का, पुनरुत्पादन या गोष्टीसारख्या गोष्टी होतात का. त्यामुळे काय होतं की प्रामुख्याने हे जे काही अन्न आहे तेच काय करतं, मानवी जीवनाचं आरोग्य किंवा सुधारतं. त्यालाच आपण वेगवेगळी कार्य करतो, त्यालाच आपण आहार म्हणतो. थोडक्यात काय, पण पहिली व्याख्या सोपी आहे, दुसरी व्याख्यामध्ये सगळे फायदे घेतलेत एकत्र आपण. तर काय, अन्नपदार्थाची गुणवत्ता किती, त्याचं महत्व काय, त्याचे अविभाज्य घटक कोणते आहेत, शरीराला शरीर स्वास्थ्य, आरोग्य आणि पुनरुत्पादन इत्यादी गोष्टी अन्न आणि मानवी आहार उपलब्ध करून देते, पोषणाचा दर्जा निर्माण करते आणि हे वेगवेगळी कार्य करते. त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, एकत्रितपणे आहार असं संबोधतो. ही काय झाली आहाराची व्याख्या. आता आपण पुढचा पॉइंट काय बघणार आहे आहारामध्ये, तर प्रामुख्याने बघणार आहोत आपण समतोल आहार. त्याच्यावरती खूप मोठा क्वेश्चन येतो. समतोल आहारालाच आपण चौरस आहार असं पण सिनॉनिमल्स, म्हणजे एक नेम आहे. म्हणजे कधी कधी चौरस आहार म्हणून प्रश्न विचारला तर तुम्हाला काय वाटतं की चौरस आहार म्हणजे वेगळा आहे, तर चौरस आहार किंवा समतोल आहार म्हणजे एकच. त्यांना दोघांना फक्त ते समानार्थी शब्द आहेत. तर आता समतोल आहाराचे खूप मोठा प्रश्न येतो बरं का, समतोल आहारावरती किंवा अन्न आणि अन्नाचे कार्य पण येतात किंवा समतोल आहार, सांगून समतोल आहाराचे महत्व किंवा समतोल आहार म्हणजे काय लिहून समतोल आहाराचे फायदे लिहा किंवा समतोल आहारावरती परिणाम करणारे घटक लिहा, असा पण प्रश्न येतो. तर आता समतोल आहार म्हणजे काय, तर आपलं जे काही सुखी किंवा स्वस्थपूर्ण सुदृढ जीवन आहे त्यासाठी सर्व पोषक घटक आहारामध्ये घेणे आवश्यक असते आणि त्यामुळं काय होतं की शरीराचं कार्य काय होतं, व्यवस्थित होतं. मग अशा आहाराला आपण समतोल आहार असं म्हणतो किंवा असा आहार ज्यामध्ये सर्व अन्नपदार्थांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असतो. थोडक्यात लक्षात आलं का, समतोल आहार किंवा चौरस आहार हा असा आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व अन्नपदार्थांचा समावेश असतो. अन्नपदार्थांचा कसा योग्य प्रमाणात समावेश असतो, म्हणजे ज्यातून सर्व पोषक घटकला इंग्लिशमध्ये आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो,
योग्य त्या प्रमाणात मिळून शरीराची कार्ये सुरळीतपणे पार पाडली जातात. हं? अशा आहाराला आपण काय म्हणतो? समतोल आहार असं म्हणतो. किंवा मानवी शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आवश्यक त्या परिमाणात किंवा परिणामात ज्या खाद्यपदार्थांच्या द्वारे आहारातून मिळतात त्या आहाराला आपण समतोल आहार असं म्हणतो. 3 प्रकारच्या व्याख्या सांगितल्या मी. सुदृढ, सुखी, स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे सर्व पोषक घटक आहारात येणे आवश्यक आहे, त्या आहारालाच आपण समतोल आहार म्हणतो. किंवा सर्व अन्नपदार्थांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असणे, ज्यातून सर्व पोषक घटक आपल्याला योग्य प्रमाणात मिळून शरीराची कार्ये सुरळीतपणे चालणे अशा आहाराला समतोल आहार म्हणतात. किंवा मानवी शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आवश्यक त्या परिमाणात आपल्या शरीराला काय मिळतात? खाद्यपदार्थांच्या द्वारे मिळतात. अशा आहाराला आपण समतोल आहार असं म्हणतो. थोडक्यात पोषक घटक मध्ये काय काय येतं? कोणाला सांगता येईल का पोषक घटक मध्ये काय काय येतं? कोणाला कल्पना आहे का थोडीफार? मॅडम पिष्टमय पदार्थ नाही हम्म. का? बरोबर मग बरोबर. पिष्टमय व्हेरी गुड. पदार्थ, प्रोटीन्स, हा, प्रथिने. पुढं. व्हेरी प्रथिने, गुड. नंतर स्निग्ध. जीवनसत्वे, कर्बोदके. व्हेरी व्हेरी गुड. कर्बोदके म्हणजेच पिष्टमय पदार्थ पकडू शकतो आपण. बघा आता लक्षात घ्या. जीवनसत्व, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आता पहिल्यांदा काय? कर्बोदके. कर्बोदके पिष्टमय पदार्थ दोन्ही सेम झाले. प्रथिने आणि अमिनो ऍसिड्स म्हटलं तरी प्रथिने आणि अमिनो ऍसिड्स सेम झाले. त्याच्यानंतर तिसरा घटक येतो स्निग्ध पदार्थ, फॅट सगळं. नंतर चौथा पदार्थ येतो विटॅमिन्स किंवा विटॅमिन्स म्हणलं आपण जीवनसत्वे म्हणतो. नंतर मिनरल्स म्हणजे खनिज पदार्थ आणि 6वा घटक म्हणजे पाणी, जे शरीराला अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय कुठल्याही क्रिया होत नाहीत. तर त्याला आपण काय म्हणतो की त्याला आपण काय म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टींचा योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये समाविष्ट असेल तर त्याला आपण समतोल आहार किंवा समतोल थाळी असं म्हणतो. म्हणजे अजून एक व्याख्या पण अशी करू शकतो की शरीराला आवश्यक असणारे जे काही पोषक घटक आहेत ते व्यक्तीच्या वयानुसार लक्षात घ्या वेगळे असतात. शारीरिक स्थितीनुसार, कामाच्या स्वरूपानुसार, त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार, तर त्यासाठी जे काही आवश्यक पदार्थ मिळतात मग त्याच्यात तरी सुद्धा त्यांचा पोषक घटकांचा योग्य त्या प्रमाणात आपण जो समावेश करतो अशा आहाराला आपण काय म्हणतो? समतोल आहार. म्हणजे त्या व्यक्तीचं वय लक्षात घेतो आपण, त्या व्यक्तीचं जेंडर आहे, आता फिमेल आहे का मेल आहे लक्षात घेतो, इव्हन त्यांची शारीरिक स्थिती काय आहे, त्यांचं कामाचं स्वरूप काय, बैठा आहे का तो उन्हात जाऊन शेतात काम करतोय, कारण बैठं काम करणाऱ्यांना कॅलरीज कमी लागणार आहेत आणि जो उन्हात काम करतो त्याला कॅलरीज जास्त प्रमाणात लागणार आहेत. इतर सीझननुसार, ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा फरक पडतो. थंडीमध्ये आपल्याला जास्त भूक लागते, जास्त आहाराची गरज असते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला फक्त पाणी जास्त लागतं, जेवण आपलं त्या मानाने कमी जातं. पावसाळ्यामध्ये पण आपला ते पाचकाग्नी थोडा मंदावलेलाच असतो. तर असं ऋतूनुसार किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार, शारीरिक इव्हन आर्थिक परिस्थिती, आता तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला अन्नाचा साठा मुबलक प्रमाणात असतो. पण ज्यांच्याकडे पैसेच खूप कमी आहे, अशा लोकांना तुम्ही बदाम घ्या, अक्रोड खावा, त्याच्यातून तुम्हाला अमिनो ऍसिड, तर त्यावेळेस तुम्हाला वेगळा पर्याय शोधावा लागेल की बाबा जे स्वस्त पण मिळतं आणि त्याच्यामधून त्याच गोष्टी पूर्ण म्हणजे शेंगदाणे म्हणा, फुटाणे म्हणा. हम्म तर शेंगदाणे, फुटाणे आपण त्यासाठी त्यांच्यासाठी प्रथिनांसाठी वापरू शकतो, कारण त्यांची परिस्थिती गरीब आहे. पण त्याच्यासाठी आपण म्हणजे आपण डायटिशियन झाल्यानंतर आपल्याला त्याचे पर्यायी गोष्टी किंवा आता व्हेजिटेरियन लोक आहेत, तर व्हेजिटेरियन लोक काय करतात, तर ते काही नॉनव्हेज खात नाहीत, अंडी खात नाहीत, मटण खात नाहीत. मग अशा वेळेला आपल्याला त्यांना सगळ्या प्रकारचे अमिनो ऍसिड्स मिळवण्यासाठी आपल्याला वेगळ्या गोष्टीमध्ये टोफू म्हणा, सोयाबीन म्हणा किंवा सोयाबीनचे चंक्स म्हणा किंवा आपण उसळी म्हणा, डाळी यांचा वापर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय की व्यक्तीच्या वयानुसार, शारीरिक स्थितीनुसार, कामाच्या स्वरूपानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार,
आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला काय करावं लागतं की पोषक घटकांचा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आहारात समावेश करावा लागतो. आणि तो जो पोषक घटकांचा व्यवस्थित प्रमाणात आहारात केलेला समावेश आहे त्याला आपण समतोल आहार असं म्हणू शकतो. आता मॅडम, स्निग्ध पदार्थ इंग्लिशमध्ये फॅट्स म्हणतात का? हो, फॅट्स म्हणतो आपण स्निग्ध पदार्थांना. फॅटी ऍसिड्स किंवा फॅट्स म्हणतो. आता समतोल आहाराचे पण आपण प्रकार केलेले आहेत. उच्चवर्गीय समतोल आहार, मध्यमवर्गीय समतोल आहार आणि निम्नवर्गीय समतोल आहार. आता हे समतोल आहाराचे काय आहेत? 3 प्रकार आहेत. आता उच्चवर्गीय समतोल आहारामध्ये काय काय येतं? तर प्रामुख्याने मांस, अंडी, दूध, फळे जे महाग आहेत, ड्राय फ्रुट्स, हे जे काही सगळं महाग आहे, ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पैसे लागतात आपल्याला, तर ह्या सगळ्या गोष्टी काय उच्चवर्गीय समतोल आहारामध्ये येतात. तर म्हणजे प्रामुख्याने लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी दूध, मांस, मासे, अंडी, फळे, ड्रायफ्रूट सगळ्या महाग आहेत. अन्नपदार्थांचा मुबलक प्रमाणामध्ये या सगळ्या उच्चवर्गीय समतोल आहारामध्ये त्याचा समावेश होतो. आता मध्यमवर्गीय समतोल आहारामध्ये काय येतं? ह्याच्यामध्ये प्रामुख्याने तृणधान्य येतात सगळी. नंतर डाळी येतात, कडधान्य येतात, तेलबिया येतात सगळ्या, हिरव्या पालेभाज्या येतात. तर ह्याच्यामध्ये अशा सर्व प्रकारे गोष्टी वापरून मुबलक प्रमाणामध्ये वापरून ह्याच्यामध्ये समतोल आहाराची दैनंदिन गरज काय केली जाते? पूर्ण केली जाते. अशा ह्याला मध्यमवर्गीय असं म्हणजे समतोल आहार म्हणतात. आणि निम्नवर्गीय समतोल आहारामध्ये काय येतं की प्रामुख्याने काय काही तृणधान्य आणि कडधान्य मुबलक प्रमाणात समाविष्ट केला जातो की परंतु मांस, मासे, अंडे यांचा कमी प्रमाणात असतो. म्हणजे कधीतरी ते खाऊ शकतात, म्हणजे महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून त्यांचं कमी प्रमाणात समावेश असतो. पण प्रामुख्याने तृणधान्य, कडधान्य, कारण पालेभाज्या सुद्धा आणायला काही काहींकडे पैसे नसतात. मग अशा वेळी ते घरामध्ये उसळी म्हणा किंवा कडधान्य म्हणा जे काही आहेत ते बनवूनच काय करतात? स्वयंपाक करतात. तर अशा वेळेस निम्नवर्गीय समतोलामध्ये त्या गोष्टी वापरूनच आपल्याला त्यांची समतोल आहाराची गरज काय करायची असते? पूर्ण करायची असते. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे काय काय वापरून आपण त्यांच्या त्या गोष्टी आपण कंप्लीट करू शकतो. तर समतोल आहाराचे नियोजन करताना आपल्याला प्रामुख्याने एक लक्षात ठेवायचे की एकाच व्यक्तीला एकसारखा आहार आपल्याला देता येत नाही. त्याचं वय काय? आता बघा तुम्ही लहान मुलं तर फक्त ब्रेस्ट फीड करतात जन्मला. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आपण त्यांना वरचं चालू करतो. मग हळूहळू एक एक पदार्थ इंट्रोड्यूस करत जातो. मग तरुण वयामध्ये साधारणतः मुलांची किंवा मुलींची दोघांची पण गरज कॅलरीजची वेगवेगळी असते. दोघंही अडल्टसंट एजमध्ये येतात, त्यामुळे त्यांना प्रथिने जास्त प्रमाणामध्ये लागतात. तर त्यावेळेस त्यांच्या वयाची गरज वेगळी आहे. नंतर प्रौढ अवस्थेमध्ये वयाची गरज किंवा मेनोपॉझल स्त्रियांमध्ये आहार वेगळा. त्याच्यानंतर हळूहळू कारण वेट गेन व्हायला लागतं. मग अशा वेळेस आपल्याला प्रथिने जास्त देऊन कार्बोहायड्रेट कमी करावे लागतात. आणि हळूहळू जसे आपण म्हातारे वृद्ध होत जातो तेव्हा आपली पचनशक्ती कमी होते, आपला आहार पण कमी होता. अशा वेळेस आहाराची गरज पण वेगळी, पण त्यावेळेस असणारा समतोल आहार आपल्याला वेगळा द्यावा लागतो. तर प्रामुख्याने काय लक्षात घ्यायचंय की एका व्यक्तीसाठी जो समतोल आहार आहे तो दुसऱ्या व्यक्तीसाठी असेल असं नाही. प्रत्येक व्यक्तीची समतोल आहाराची गरज वेगवेगळी असू शकते. तर समतोल आहार मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी ज्ञान गरज आहे. त्या अन्नाच्या म्हणजे थोडक्यात आहार किंवा अन्नाचं नॉलेज गरज आहे. नंतर कौशल्य, आपलं स्किल महत्वाचं आहे की त्या ठिकाणी कसं कौशल्य वापरून तो समतोल आहार आपल्याला प्रामुख्याने घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची सांगड घालणं ह्या सगळ्या गोष्टींची खूप महत्वाचं आहे. तर त्यावेळेसच मग त्यामुळे आपल्याला काय होतं? समतोल आहार योग्य प्रमाणामध्ये मिळू शकतो. बऱ्याच वेळा आपला आहार समतोल नसतो, त्यामुळे आपल्याला बाहेरून सप्लिमेंटरी घ्यावे लागतात. प्रामुख्याने विटॅमिनचे सप्लिमेंटरी घेतो आपण, म्हणजे B12 डेफिशियन्सी आहे, कुणाला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, कुणाला व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी आहे, कुणाला प्रोटीनची डेफिशियन्सी आहे. तर तशानुसार त्याचे डिसीजेस पण होतात मग आपल्याला. तर खूप सिव्हिअर प्रमाणात झालं तर त्याचे डिसीजेस किंवा त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसून यायला लागतात. म्हणून समतोल आहार असणं खूप महत्वाचं आहे. तर आता
समतोल आहारावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? लक्षात घ्या. तर प्रामुख्याने व्यक्तीचं वय, लिंग, त्याचं कामाचं स्वरूप किंवा शारीरिक क्रिया आपण म्हणू शकतो. नंतर चौथं शारीरिक अवस्था. पाचवं त्याचं आर्थिक उत्पन्न काय आहे आणि प्रामुख्याने कुटुंबाचा आकार किंवा स्वरूप काय आहे आणि अन्न शिजवण्याच्या पद्धती किंवा त्याच्याकडे वेळ किती शिल्लक आहे आणि आठवं भौगोलिक आणि नववं धार्मिक. या 9 गोष्टी प्रामुख्याने काय होतात, याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतात, विचार करावा लागतात. आणि 10वा पॉइंट आहे समतोल आहारातील पोषक घटक कोणते कोणते. त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, समतोल आहारावरचं परिणाम म्हणजे त्या गोष्टीवरती समतोल आहार अवलंबून असतो. तर आता कुठल्या पण व्यक्तीचा समतोल आहार निश्चित करताना आपल्याला ह्या गोष्टी कन्सिडर करायला लागतात. कुठल्या कुठल्या गोष्टी? त्या व्यक्तीचं वय किती आहे, त्याचं लिंग कोणतं आहे, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, त्याची शरीररचना कशी आहे, नंतर त्याच्या हवामान किंवा उत्पन्न किंवा कुटुंबाचा आकार कसा आहे, आहाराविषयक सवयी काय आहेत त्याच्या, नंतर अन्न शिजवण्याच्या पद्धती काय आहेत त्याच्याकडे, किंवा काय करतो तो, किंवा त्याच्याकडे वेळ काय किती आहे शिल्लक. कारण अन्न बनवायचं म्हणजे वेळ पाहिजे. वेळेनुसार त्याला त्या गोष्टींची सांगड घालवायला पाहिजे. नंतर भौगोलिक परिस्थिती काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला एखाद्या गोष्टीचा समतोल आहार करताना करावा लागतो. तर आता प्रामुख्याने त्यातला पहिला पॉइंट काय बघणार आहोत आपण, वय. तर वयानुसार व्यक्तीच्या, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आहाराच्या आणि पोषणाविषयक गरजा वेगळ्या असतात. तरुण वृद्ध व्यक्तीच्या गरजा, आहार पण समान नसतो आणि गरजा पण वेगवेगळ्या असतात. कारण वृद्ध व्यक्ती जास्त क्रियाशील नसते, तरुण व्यक्ती जास्त क्रियाशील असते. तर तरुणांना वृद्धांपेक्षा जास्त प्रथिने लागतात, उष्माकांची गरज जास्त असते आणि वृद्धांची पचनशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना सहज पचेल असा हलका कमी उष्मांकयुक्त आहार देण्याची गरज असते. बालवयात किंवा ॲडोलसंट एजमध्ये शरीर द्रुत गतीने वाढतं, एकदम फास्ट ग्रोथ होते. अशा वेळेस त्यांना उष्मांक पण जास्त लागतात आणि प्रथिनं, कॅल्शियम, जीवनसत्व ड यांची पण आवश्यकता जास्त असते आणि त्याच्यानुसार आपल्याला आहाराचं नियोजन करावं लागतं. हे उदाहरणानुसार आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. नंतर लिंग. आता लिंगामध्ये काय तर की स्त्री आणि पुरुष हे 2 लिंग आहेत आपल्याकडे. तर प्रामुख्याने काय, पुरुष किंवा मुलांना किंवा स्त्रिया किंवा मुलींपेक्षा जास्त उष्मांकाचे, पुरुषांना काय लागतं किंवा मुलांना स्त्रियांपेक्षा जास्त उष्मांकांची गरज असते. कारण पुरुषांची चयापचय किंवा मेटाबॉलिक रेट, चयापचय म्हणजे काय, तर मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिझमचा रेट किंवा त्याला आपण मराठीमध्ये चयापचय म्हणतो, हा पुरुषांचा स्त्रियांपेक्षा जास्त असतो. मेटाबॉलिक रेट जास्त असले की तुम्हाला भूक जास्त लागते किंवा एनर्जीची जास्त गरज असते, लक्षात घ्या. म्हणून आपण म्हणतो की मसल मास वाढवा, लीन मसल मास वाढवा. लीन मसल मास वाढवलं की तुमचं मेटाबॉलिझम वाढतं, चयापचय वाढतं आणि चयापचय वाढलं की तुम्ही जे काही कॅलरीज खातात, तुम्ही बरेच जण असं म्हणता की मी काही खातच नाही तरी माझं वजन वाढतं आणि तो इतका खातो तरी कुठे त्याच्या अंगाला लागतच नाही. तर ते कसं का, तर त्याचा तो जेनेटिकली कधी कधी त्याचा मेटाबॉलिक रेट त्याला परंपरागत किंवा आई वडिलांकडूनच त्याला असं आलं की मेटाबॉलिक रेट त्याचा चांगला आहे किंवा त्याच्या स्वतःच पचनाची गतीच जबरदस्त आहे. त्याच्यामुळे काय ते काय खातो ते सगळं पचतं आणि ते वापरलं जातंय. पण तुमचा मेटाबॉलिक रेटच कमी असल्यामुळे तुम्हाला वेट गेन होतं. आलं का लक्षात? तर असं होऊ शकतं. तर प्रामुख्याने काय, पुरुषामध्ये स्त्रिया व मुलींना पुरुषांपेक्षा लोह जास्त प्रमाणात लागतं. कारण का, तर स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल प्रमाण किंवा प्रेग्नन्सी म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं रक्तस्राव बऱ्याच वेळा होतो आणि त्यामुळे पुरुषांपेक्षा लोह किंवा आयनची गरज स्त्रियांना जास्त प्रमाणात लागते किंवा गरोदरपणी जास्त लागते, मासिक पाळीमुळे जास्त लागते. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं स्त्रियांना आयनची गरज जास्त असते. नंतर तिसरा पॉइंट, शारीरिक क्रिया किंवा कामाचं स्वरूप. आता विचार करा की बैठक जे व्यक्ती काम करतात त्यांना कमी आहार लागणार किंवा कमी गोष्टी कॅलरीज लागणार. त्याच उलट जे कष्टकरी आहेत, खूप उन्हात तान्हात कष्ट करतात शेतकरी, त्यांना पाणी पण जास्त लागणार आणि आहार पण जास्त लागणार. कारण जास्त उष्मांक जळणार त्यांचे आणि जास्त उष्मांक जळले की त्यांना जास्त एनर्जीसाठी
जास्त उष्मांक घ्यावे लागणार. पण बैठ्या व्यक्तीने जर जास्त उष्मांक घेतले तर त्याचं वेट गेन होणार, ओबेसिटीकडं शरीर जाणार. म्हणून तर आहाराच्या उष्मांकाची गरज दोघांना वेगवेगळी आहे. त्यामुळे शारीरिक क्रियेच्या स्वरूपानुसार पण आपल्याला त्यांचा आहार मॅनेज करावा लागतो, समतोल आहार. तर त्याच्यामुळे कामाचं स्वरूप पण विचारात घ्यावं लागतं. नंतर शारीरिक अवस्था, हे एवढे पॉईंट संपवू आपण, 5व्यापर्यंत पॉईंट संपवू आणि थांबू. हा, आता 4था पॉईंट शारीरिक अवस्था आणि 5वा पॉईंट आर्थिक उत्पन्न आहे. हे 2 पॉईंट घेऊ, बाकीचे पॉईंट आपण उद्या घेऊ. तर शारीरिक उद्या पण ह्या वेळेस शक्य आहे ना तुम्हाला 8 ते 9? चालेल. हो मॅडम, ठीक 8 ते 9 आणि 9 ते 10 असं टायमिंग आहे. ठीक आहे, 8 ते 9 घेऊ आपण, काही अडचण नाही. तर अच्छा. आता शारीरिक अवस्थेमध्ये काय, तर गर्भावस्था आहे म्हणा स्त्रियांची, नंतर लॅक्टेशन पिरियड असतो, ब्रेस्ट फीड देतात मदर. तर ह्या वेळामध्ये स्त्रियांचा आहार आणि पोषण पण बदलतं, विचार करा. आपण अशाच खारीक खोबऱ्याचे लाडू देतो, हळीवचे लाडू देतो, जेवण पण 5-6 गोष्टींमध्ये डिवाइड केलं जातं. कारण आपल्याला गर्भ वाढवायचा असतो, एक जीव आपल्यावर अवलंबून असतो, त्या जीवाला आपल्याला ब्रेस्ट फीड द्यायचं असतं. तर त्यावेळेस काय होतं की मग सगळ्याच गोष्टी बदलतात, उष्मांक जास्त लागतात, प्रथिने जास्त लागतात, विटॅमिन जास्त प्रमाणात लागतात, लोहाची जास्त प्रमाणात गरज असते. तर ह्या सगळ्यामुळं काय होतं की स्त्रियांचं आहाराचं प्रमाण किंवा त्यांच्या अवस्थेनुसार बदलतं. इव्हन पुरुषांमध्ये पण बालपण, ॲडोलसंट, तरुणपण, ॲडोलसंटमध्ये त्यांना प्रथिने जास्त प्रमाणात लागतात, हळू वृद्धत्वाकडे झालं की ती कमी होत जातात. तर असं ह्या शारीरिक अवस्थेवरती पण त्या गोष्टी अवलंबून असतात. किंवा खेळाडू आहेत, स्पोर्ट्समन आहेत, तर स्पोर्ट्समनला जास्त कॅलरीज लागतात, कारण ते मस्क्युलर मास पण त्यांचं चांगलं असतं आणि ते जास्त पळतात, जास्त व्यायाम करतात, जास्त ट्रेनिंग असतं त्यामुळे काय होतं, मसल वेस्ट, टिअर अँड विअर जास्त प्रमाणात होतं. ते भरून झीज भरून यायला प्रथिने जास्त प्रमाणात. त्यामुळं खेळाडूंचा आहार वेगळा असतो. तो तर बघा तुम्ही, खेळाडूंचे डायटिक्स येतात, विराट कोहली म्हणा, सचिन तेंडुलकर म्हणा, किंवा आता तर आजच्या काळात तर जास्तच प्रमाणात वाढले, किंवा हे सगळे मेसी म्हणा, रोनाल्डो म्हणा, यांची एक टीम असते स्पोर्ट्समनची. ह्यांना फिजिओथेरपिस्ट असतात, ह्यांना डायटिशियन्स असतात, ह्यांना इव्हन PR टीम असते त्यांची, त्यांचे मॅनेजर्स असतात, त्यांचे टीचर्स असतात त्यांना त्यांच्या खेळाडूचं हे करायला, त्यांची एक्सरसाइज करून घ्यायला त्यांचे जिम ट्रेनर असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी काय असतात, मॅटर करतात. नंतर आर्थिक उत्पन्न, 5वा पॉईंट लक्षात घ्या, की उत्पन्नाचा समतोल आहारावरती निश्चित परिणाम होतो. कुटुंबाचं जर उत्पन्न चांगलं असेल तर योग्य किंवा पुरेसा आहार आपण घेतो, परंतु उत्पन्न कमी असेल तर आपला अपुरा किंवा अयोग्य आहार घेतला जाण्याची शक्यता असते. कारण घरात जे काही शिल्लक आहे त्याच्यातच आपण बनवतो, किंवा उत्पन्न कमी असेल तर आपोआपच आपलं खाणं किंवा गोष्टी जे काही अवेलेबल आहे त्याच्यामध्येच खाणं होतं, किंवा कमी खाणं होतं, कुपोषण होतं. मग कधी कधी आहे त्यापेक्षा कमी कॅलरीज घेतल्या जातात. तर आर्थिक परिस्थितीनुसार सुद्धा आपल्याला मग आहाराचं नियोजन करावं लागतं. विशेषतः कुटुंबाचं जर उत्पन्न कमी असेल तर काळजीपूर्वक आपल्याला नियोजन करावं लागतं, कारण कमी पैशामध्ये आपल्याला पौष्टिक पदार्थांची निवड करावी लागते. तर आपल्याला एखादा अन्नपदार्थ जरी परवडत नाही, पण त्याच गटातला दुसरा अन्नपदार्थ कमी किमतीत तेच प्रोटीन देणारा, तेच गोष्टी देणारा असेल तर आपण तो निवडू शकतो. आता फळांमध्ये केळं शक्य आहेत आपल्याला, तर मग त्याच्यामध्ये प्रथिने, केळांमध्ये प्रथिने नसतात पण पिष्टमय पदार्थ असतात, पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं. तर तसं मग थोडंसं हे करून आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आपण वापरू शकतो. किंवा मग समजा तो सारखा घटक येणं शक्य नाही, पण तर आठवड्यातून एकदा तरी त्यांना आणायला जमलं तर तो आहारात समाविष्ट करता यावा, असं आपण करू शकतो. आता आर्थिक स्तर ज्यांचा चांगला आहे त्यांना तर काही अडचणच येत नाही शक्यतो, परंतु निम्न स्तर किंवा खालच्या स्तरातील लोकांना त्या समतोल आहाराचं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बॅलन्सिंग करावं लागतं. काय अडचण आहे का आता एवढ्या सगळ्यामध्ये? नाही मॅडम, नाही. सर आलेत का पुढचे? 9 ते 10 क्लास आहे ना पुढे तुमचा? नाही आज मॅडम. आज नाही. मग घेऊ पुढचं का थांबायचंय? नाही, थांबा मॅडम, थोडस थांबा मला हे झालं. मॅडम, थांबा. बरं बरं, ठीक आहे. हे फक्त रिवाइज करायच्या नोट्स पाठवतेच मी. उद्या हे कम्प्लीट झालं
की हे सगळं पाठ अन्न अन्न म्हणजे काय पाहिलं आपण अन्नाचे हे कार्य पाहिली. त्यानंतर तिसरी गोष्ट पाहिली म्हणजे आपण आहार म्हणजे काय, आहारामध्ये समतोल आहार म्हणजे काय, आणि समतोल आहारामध्ये जवळजवळ आपण 5वा पॉईंट कव्हर केलेला आहे. अजून आपला 6वा 7वा 8वा 9वा 10वा बाकीचे अजून 5 पॉईंट राहिलेले आहेत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते कम्प्लीट करू. हा, ह्यात काही अडचण नाही ना? ठीक आहे, चालेल. थँक्यू थँक्यू. मॅडम. ओके.